गेल्या 2 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय। रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट आहे। जवळपास 5-6 म्हणजे पुण्याचा घाट, रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पनवेल, पालघर, मला वाटतं या ठिकाणी 6-7 ठिकाणी रेड अलर्ट आहे। पण परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे। गेल्या 2 दिवसापासून रेकॉर्ड ब्रेक पाऊस झालेला आहे। मुंबईमध्ये फक्त स्थानिक मुंबईमध्ये काही ठिकाणी पाणी साचलेलं होतं। रस्ते वाहतुकीला अडचण झालेली होती। रेल्वेवर काही अंशी परिणाम झालेला होता। पण मला वाटतं आता परिस्थिती निवळत चाललेली आहे। मी नांदेडला आलो, पण मी येईपर्यंत मुंबईमध्ये पाऊस अधिक होता। पण मला असं वाटतं की अजून 21 तारखेपर्यंत अलर्ट दिलेला आहे। पण अशी कुठे फार गंभीर परिस्थिती नांदेड वगळता कुठे फार नाहीये, कारण इथे जवळपास 9 कॅज्युअल्टी झालेल्या आहेत। जनावरं वाहून गेलेले आहेत। म्हणजे 11-12 जण राज्यामध्ये दगावलेत, त्यापैकी 9 जण हे नांदेड मधलेच आहेत। आणि म्हणून मुखेडला तर मी मुद्दामहून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला पाठवलेलं आहे। तिथली परिस्थिती, तिथे लोकांना मदत काय करता येईल त्या संदर्भात माहिती घेतो। अधिकारी सगळे सोबत आहेत, पुढे गेलेले आहेत। कालपासून आम्ही लोकांना ज्यांना तिथून शिफ्ट करायचं होतं, हलवायचं होतं, त्यांना सर्वांना हलवलेलं आहे। त्याची राहण्याची सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे, खाण्यापिण्याची व्यवस्था। लेंडी धरणाचे जे सगळे अधिकारी आहेत, त्या ठिकाणी प्रशासन आहेत, बाजूच्या राज्यामध्ये आम्ही सगळ्यांशी संपर्क साधतो। आमचे अधिकारी, मी त्या खात्याचा मंत्री आहे, माझ्याकडे भले एकत्र भाग नाहीये, पण सगळ्यांची संपर्कामध्ये आम्ही होतो। सर्व ज्या ज्या ठिकाणी ओव्हरफ्लो झाले धरण, त्या ठिकाणी पाणी सोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। संपर्कही आमचा सगळ्यांशी होता। पण आता इथली घटना का घडली, का लोकांना बाहेर काढू शकलो नाही, त्या संदर्भात निश्चित मी माहिती त्या ठिकाणी घेतो। आणि ठिकाणी सगळे अतिवृष्टी झालेली आहे। गावांना जाण्याचे रस्ते बंद पडलेले होते, अनेक ठिकाणी शेत्या वाहून गेल्या। दुसऱ्या भागामध्ये असेल कदाचित, आता मी त्यांना भेटल्यावरच मला ते कळेल। पण निश्चित शासनाकडून कुठली कमी पडणार नाही। आम्ही सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत। सर्व मदत आम्ही त्या ठिकाणी करू।